न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। अधिकार देणाऱ्या सर्व राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। साहित्य हे श्रीमंत लोकांच्या करमणुकीचे साधन नसून इथल्या उपेक्षित वर्गाचे, कष्टकरी वर्गाचे, दीनदलितांचे दुःख जगाच्या दरबारात मांडण्याचे माध्यम आहे। अचूक ओळखून ज्यांनी साहित्याची खाण निर्माण केली असे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या तुम्हा सर्व समाज बांधवांना, माता भगिनींना मी खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या प्रसंगाने आज या ठिकाणी सन्माननीय देवकुळे सरांच्या संकल्पनातून अण्णाभाऊंची शपथ हा नवी संकल्पना महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे आणि या प्रसंगाने या ठिकाणी मी उपस्थित आहे। आजच्या या विचार मंचावर अनेक मान्यवर, सन्माननीय भंतेजी, सन्माननीय डॉक्टर साहेब, आमचे सन्माननीय बंधू आणि संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आकाजी तिवडे आणि यासह सगळे माननीय फकीरा, महानायक फकीरा यांचे वंशज किरणजी साठे, मोहन साठे, जनार्दनजी साठे आजच्या या प्रसंगाने या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय राम कांबळे सर अशी सर्व महत्वपूर्ण मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। जयंतीचा प्रचंड असा मोठा गाजावाजा या महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यामध्ये होतोय आणि सगळ्यांचीच प्रचंड धावपळ आहे। सगळ्यांनाच वेगवेगळ्या पद्धतीचा जयंती सोहळा या ठिकाणी वेगवेगळे आयोजक आपापल्या पद्धतीने करत असतात। आम्हाला ही वाटेगावमध्ये अण्णाभाऊंच्या जन्मभूमीमध्ये उद्याचं आणि आता संध्याकाळी ज्योत पेटवून घ्यायला येणाऱ्या सगळ्या तरुणांचं त्या ठिकाणी स्वागत करायचंय आणि वेळ खूप कमी आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांचा वेळ न घेता अगदी काही मिनिटांमध्ये अण्णाभाऊंच्या स्मृतीस उजाळा देत अण्णाभाऊंचा तो विचार, जो मला समजलेला विचार आहे, मी आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवतोय। अण्णाभाऊ हे महाराष्ट्रातील सगळ्याच जात समूहामध्ये या देशातल्या प्रत्येक घटकामध्ये पोहोचलेले एक नाव आहे। अण्णाभाऊ म्हणजे जातीपुरतं मर्यादित नाव नसून अण्णाभाऊंच्या साहित्याचा भाग हा या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या मनगटामध्ये एक या व्यवस्थेच्या विरोधामधलं बंड तयार झालं पाहिजे, ते बळ निर्माण झालं पाहिजे आणि हे बळ घेऊन या व्यवस्थेची जी काही पितळ उघड पाडायचं आहे ते पितळ उघड पाडण्यासाठी तो तयार झाला पाहिजे, सज्ज झाला पाहिजे। या प्रामाणिक हेतून लिहिलेलं साहित्य हे अण्णाभाऊंचं साहित्य आणि एका अशा साहित्यिकाचा जन्म या भूमीमध्ये, सांगली जिल्ह्याच्या भूमीमध्ये होतो ही आपल्या सगळ्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। पण वास्तविकरित्या या भूमीची, या सगळ्या अण्णाभाऊंची एकंदरीत कार्यपद्धतीची जी दखल या देशाच्या गव्हर्नमेंटमध्ये किंवा या देशाच्या राज्याच्या गव्हर्नमेंटने घ्यायला पाहिजे होती, ती गव्हर्नमेंट तशा पद्धतीची घेतलेली आपल्या सगळ्यांना दिसून येत नाही। म्हणजे तुम्ही बघितलं असेल की वाटेगावच्या अण्णाभाऊंच्या जन्मभूमीतलं अण्णाभाऊंचं जन्मघर असेल किंवा या अण्णाभाऊंच्या जिल्ह्याचं हे शहर म्हणून या ठिकाणचा अण्णाभाऊंचा हा पुतळा असेल, यासह अनेक बाबी ज्या अण्णाभाऊंच्या कर्तृत्वाला, अण्णाभाऊंच्या उंचीला पुढे घेऊन जाणाऱ्या सगळ्या बाबी आहेत, या सगळ्या बाबी आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे आणि या अनुषंगाने आपण अण्णाभाऊंचा अनुयायी म्हणून आपण हा विचार पुढे घेऊन गेलं पाहिजे असं मला या प्रसंगाने वाटतं। सन्माननीय कुलदीप देवकुळे सरांच्या अण्णाभाऊंची शपथ हा आगळा वेगळा असा या ठिकाणी एक सोहळा संपन्न होतोय। ही शपथ म्हणजे संविधानाला अनुसरूनच असेल, संविधानाची तत्व या शक्तीमध्ये असतील हा विश्वास आम्हाला या निमित्तानं आहे आणि आपण ती सगळ्यांच्या समक्ष घेतोय। मी सरांचं खूप धन्यवाद देतो की आपण हे म्हणजे अण्णाभाऊंचा विचार घेऊन म्हणजे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।